हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. आणि मित्रांनो, आजपासून आपण आपला नर्सिंग ॲप्टिट्यूडचा थर्ड चॅप्टर चालू करणार आहे, जो फक्त जे विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये आहेत, ओके, ज्याने एनरोलमेंट केली तर त्यांच्यासाठीच असणार आहे. आपण आत्तापासूनचे जे लेक्चर्स आहेत तर ते यूट्यूबला टाकणार नाही मित्रांनो. ओके, तर आतापर्यंत जे डेमो लेक्चर होते तर ते आपण यूट्यूबला अपलोड केलेत, बट आजपासूनचे सर्व लेक्चर जे असतील तर ते तुम्हाला बॅचमध्ये दिसतील. तर मित्रांनो, आज आपण आपला थर्ड नंबरचा चॅप्टर आहे तर तो चालू करणार आहे. तर या चॅप्टरमध्ये आता आपल्याला दोन इम्पॉर्टंट टॉपिक बघायचे आहेत. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरियस बॉडी ऑर्गन्स आणि त्याचे जे कव्हरिंग्स आहेत तर त्या कव्हरिंग्स आपल्याला बघायचे आहे. कव्हरिंग्सवर आपल्याला एमसीक्यू नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये विचारले जातात. ओके, ब्रेनच्या अराउंड कोणती कव्हरिंग आहे, हार्टच्या अराउंड कोणती आहे, लंगच्या अराउंड कोणती आहे. तर आता आपण जे ऑर्गन हायलाइट्स बघितले तर ऑर्गन हायलाइट्समध्ये आपण या काही कव्हरिंग्स डिस्कस केलेल्या आहेत. स्टील अजून काही बॉडी ऑर्गन्स आहेत जे आपण त्याच्यामध्ये कव्हर केले नाही, तर या सेपरेट चॅप्टरमध्ये ते सर्व गोष्टी कव्हर होतील. आणि सेकंड आहे बॉडी फ्लुइड डिस्ट्रीब्युशन. आपल्या बॉडीमधलं जे फ्लुइड आहे तर ते कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे, सेलमध्ये किती आहे, सेलच्या बाहेर किती आहे, बॉडीच्या बाहेर किती आहे, बॉडीच्या आतमध्ये किती आहे, सर्व फ्लुइड मित्रांनो आपण या आपले हे जे लेक्चर असणार आहे तर याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. आणि थर्ड जे इम्पॉर्टंट आहे तर हे फ्लुइडचं काय काय फंक्शन आहे, त्यानंतर हे जे कव्हरिंग्स आहे तर ते कव्हरिंगचं काय काय फंक्शन्स आहेत, सर्व गोष्टी आपण मित्रांनो या चॅप्टरमध्ये कव्हर करणार आहे. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर असणार आहे साठी तुमच्या नर्सिंग ॲप्टिट्यूडसाठी. आणि याच्यामधून मित्रांनो 101% तुम्हाला एकतरी एमसीक्यू मित्रांनो विचारला जाईलच. ओके, तर सर्वांनी नोट्स पण काढायच्या, याच्या फक्त ऐकायचं असं नाही आहे, नोट्स पण लिहायचे तुम्हाला, म्हणजे तुम्ही काय शिकलाय, कशाचा अभ्यास केला हे तुम्हाला मित्रांनो समजेल. ओके, तर आपली जी सर्वात आजचा पहिला जो टॉपिक आहे त्यामध्ये आपण बघतोय मित्रांनो लंग्स. ओके, लंग्सच्या अराउंड जी कव्हरिंग आहे तर त्याला आपण काय म्हणतो, प्लुरा. आणि प्लुराच्या असतात आपल्याकडे मित्रांनो दोन लेअर, एक असतं व्हिसरल प्लुरा आणि एक असतं परायटल प्लुरा. आता व्हिसरल प्लुरा कोणतं आणि परायटल प्लुरा कोणतं हे आपण आपल्या सेकंड लेक्चरमध्ये मी तुम्हाला पूर्ण डायग्राम काढून, कलरफुल डायग्राम काढून मित्रांनो समजावलं होतं. लंग्स असतात, लंग्सच्या साईडने कव्हरिंग असते, त्या कव्हरिंगला आपण म्हणतो प्लुरा. आणि प्लुराचे दोन लेअर असतात, एक जो आपल्या लंगला खेटून असतो त्याला आपण काय म्हणतो व्हिसरल, आणि जो लंगपासून थोडा दूर असतो त्याला आपण काय म्हणतो परायटल. आणि ह्या दोन्ही प्लुराच्या मध्ये एक स्पेस असते त्याला आपण काय म्हणतो इंट्रल प्लुरल स्पेस. आणि त्या इंट्रल प्लुरल स्पेसमध्ये एक फ्लुइड असतं त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो प्लुरल फ्लुइड असं आपण त्याला म्हणतो. आणि ते प्लुरल फ्लुइडचं अमाऊंट किती असतं हे पण मी तुम्हाला सांगितलंय. ओके, दोन्ही लंगमध्ये 15-15 ml पर्यंत हे फ्लुइड प्रेझेंट असतं. 30 ml पर्यंत नॉर्मली हे फ्लुइड मित्रांनो प्रेझेंट असतं. आणि हे जर 60-70 ml किंवा 100 ml पेक्षा जास्त जर झालं तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो प्लुरल इफ्युजन. ओके, अशा पद्धतीने लंग्सचा कव्हरिंग आहे प्लुरा. प्लुरामध्ये कोणतं वॉटर प्रेझेंट असतं, त्या वॉटरची नॉर्मल अमाऊंट किती आहे, ते अमाऊंट वाढल्यानंतर कोणता डिसीज होतो, तर त्या सर्व गोष्टी मित्रांनो आपल्या डिस्कस करून झाल्यात. ओके, त्यानंतर आता सेकंड जे आहे तर त्यामध्ये आपण बघणार आहे हर्ट. आणि हर्टच्या अराउंड जी कव्हरिंग असते तिला आपण म्हणतो पेरिकार्डियम. ओके, त्याला इपिकार्डियम म्हणा किंवा पेरिकार्डियम म्हणा, तुम्हाला एकच अर्थ घ्यायचा आहे. ओके, आता पेरी म्हणजे अराउंड, कार्डियम म्हणजे हर्ट. ओके, हर्टच्या अराउंड जे कव्हरिंग असते त्याला आपण म्हणतो पेरिकार्डियम. आणि पेरिकार्डियमचे पण असतात मित्रांनो दोन लेअर, एक असतं फायब्रस पेरिकार्डियम आणि एक असतं सिरस पेरिकार्डियम. आता फायब्रस पेरिकार्डियम आणि सिरस पेरिकार्डियम अशा आपले दोन पेरिकार्डियलचे लेयर्स असतात. ओके, त्यानंतर आता अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे तर तो आहे आपला ब्रेन. आणि ब्रेन खूप इम्पॉर्टंट आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये जे एमसीक्यू दिले होते तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी त्यामध्ये पण मी तुम्हाला हे विचारलं होतं की मेनिंजिस बद्दल विचारलं होतं. तर ब्रेनच्या अराउंड जी कव्हरिंग आहे तिला आपण म्हणतो मित्रांनो मेनिंजिस. आणि मेनिंजिस असतात आपल्याकडे 3 मेनिंजिस असतात, ड्युरामीटर, अरेक्नॉइड मीटर आणि पायामीटर, अशा आपल्याकडे 3 असतात. ओके, त्यानंतर आपल्या ब्रेनच्या कव्हरिंग पासून जर दूरपर्यंत जर बघितलं म्हणजे सर्वात पहिली लेअर, दुसरी लेअर, तिसरी लेअर, हे पण मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये इन डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्याचं तुम्हाला एक निमोनिक सांगितलं होतं, पॅड सांगितलं होतं. पी म्हणजे पायामीटर, ए म्हणजे अरेक्नॉइड मीटर आणि डी म्हणजे ड्युरामीटर, जो दूरचा असतो म्हणजे ड्युरामीटर. ओके, तर आपले ब्रेनच्या कव्हरिंगला काय म्हणतो मित्रांनो आपण मेनिंजिस म्हणतो. आणि मेनिंजिसमध्ये आता डिसीज कंडिशन तुम्हाला दोन ध्यानात ठेवायच्या. एक ध्यानात ठेवायचं आयसीपी म्हणजे इंट्राक्रॅनियल प्रेशर, आणि सेकंड जे आहे तर ते ध्यानात ठेवायचं तुम्हाला मेनिंजायटिस. ओके, मेनिंजायटिस म्हणजे काय की हे जे ड्युरामीटर, अरेक्नॉइड मीटर, पायामीटर आहे याच्यामध्ये जर इन्फेक्शन जर झालं तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो मित्रांनो मेनिंजायटिस म्हणतो. आणि सेकंड गोष्ट काय सांगितली मी तुम्हाला आयसीपी. आयसीपी म्हणजे काय इंट्राक्रॅनियल प्रेशर, जो 5 ते 15 mm पर्यंत नॉर्मल असतो. आता इंट्राक्रॅनियल प्रेशर म्हणजे काय, तर आता हे जे अरेक्नॉइड मीटर आहे, अरेक्नॉइड मीटर आणि पायामीटर या दोन्हीमध्ये जी स्पेस आहे या स्पेसला आपण काय म्हणतो मित्रांनो सब अरेक्नॉइड स्पेस. सब अरेक्नॉइड स्पेस म्हणजे काय, सब म्हणजे खालची, अरेक्नॉइड म्हणजे काय अरेक्नॉइड मीटर, अरेक्नॉइड मीटरच्या खालची स्पेस दॅट इज द सब अरेक्नॉइड स्पेस. आणि या सब अरेक्नॉइड स्पेसमध्ये पण मित्रांनो काय प्रेझेंट आहे, पाणी प्रेझेंट आहे. बॉडीमध्ये जिथे जिथे तुम्ही बघा सगळीकडे तुम्हाला पाणी सापडणार आहे. ओके, पूर्ण आयुष्याचं पाणी झालेलं आहे. तर अरेक्नॉइड मीटर जे आहे तर अरेक्नॉइड मीटरमध्ये पण काय मित्रांनो तुम्हाला जिथे त्याच्या खाली एक पाणी भेटेल त्या पाण्याला आपण काय म्हणतोय सीएसएफ म्हणतो, सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. ओके, आता हे जे सेरेब्रो स्पायनल फ्लुइड जे आहे तर सेरेब्रो स्पायनल फ्लुइडचं कधी कधी काय होतं जास्त त्याचं प्रोडक्शन होतं, किंवा मग त्याच्यामध्ये जे ड्रेन होण्याचे जे कॅनल्स आहेत तर ते कॅनल्समध्ये ब्लॉक होतो, किंवा काही इन्फेक्शन वगैरे जर झालं तर अशा कंडिशनमध्ये हे जे पाणी आहे तर ते पाणी वाढतं. या पाण्याला ज्यावेळेस ज्यादा पूर येणार, ज्यावेळेस याचं व्हॉल्यूम वाढणार तर त्यावेळेस ते काय करणार, आपलं जे ब्रेनचा पॅरेंकाइमा आहे तर त्याच्यावर प्रेशर क्रिएट करतं. त्याला आपण काय म्हणतो आयसीपी वाढणे, इंट्राक्रॅनियल प्रेशर वाढणे.
क्रॅनियल म्हणजे काय, आपलं जे क्रॅनियम आहे, जी कवटी आहे, कवटीमध्ये पाण्याचा प्रेशर वाढणे म्हणजे इंट्राक्रॅनियम प्रेशर वाढणे. त्याचा नॉर्मल प्रेशर किती आहे मित्रांनो, 5 ते 15 mmHg पर्यंत त्याचा नॉर्मल प्रेशर आहे. ओके, तर ICP ध्यानात ठेवायचं म्हणजे इंट्राक्रॅनियल प्रेशर, त्याचे नॉर्मल व्हॅल्यू, मेनिंजायटिस, एवढं तुम्हाला मित्रांनो ध्यानात ठेवायचं. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट आहे स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डच्या अराउंड पण आपले हे जे 3 लेयर्स आहेत तर तेच प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये ड्युरामीटर, पायामीटर आणि अरेक्नोमीटर हे 3 असतात. त्यानंतर स्टमक जे आहे, स्टमक किंवा आपले जे पण आपल्या ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये सर्व जे ऑर्गन्स आहेत सर्वांना एकच आहे, पेरिटोनियम. ओके, त्यानंतर लिव्हर जे आहे तर लिव्हरला कोण प्रेझेंट असतं, ग्लायसन कॅप्सूल हे आपल्या लिव्हरच्या अराउंड मित्रांनो प्रेझेंट असतं. स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आणि स्टमक, GIT ट्रॅकच्या अराउंड पेरिटोनियम. त्यानंतर लिव्हरमध्ये पण पेरिटोनियम हे प्रेझेंट असतं, म्हणजे लिव्हरच्या अराउंड पण पेरिटोनियमची कव्हरिंग आहे तर ती प्रेझेंट असते. त्यानंतर लिव्हरला असे काही एरियाज असतात जिथे ही पेरिटोनियम कव्हरिंग ॲब्सेंट आहे. त्या ॲब्सेंटच्या एरियाला आपण काय म्हणतो मित्रांनो, बेअर एरियाज ऑफ लिव्हर असं आपण म्हणतो. आणि हा तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके, बेअर एरियाज ऑफ लिव्हर म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल हे माझं लिव्हर आहे. ओके, कन्सिडर करा, लिव्हर तर नाहीये, लिव्हर आहे. बट या लिव्हरवर काय झालंय, आता इथं साईडनी सगळी पेरिटोनियमची कव्हरिंग आहे. बट काही काही एरियाज असेल जिथे पेरिटोनियमची कव्हरिंग ॲब्सेंट असेल, त्या ॲब्सेंट असणाऱ्या एरियाला आपण म्हणतो बेअर एरियाज. बेअर म्हणजे काय, वाळीत टाकलेला किंवा टाकून दिलेला असा पेरिटोनियम टाकून दिलेला एरिया जिथे त्याची कव्हरिंग नाही म्हणजे बेअर एरियाज ऑफ द लिव्हर. त्यानंतर नेक्स्ट आहे किडनीज. किडनीमध्ये 3 लेअर असतात बघा. सर्वात आउटर जे आहे तर ती पेरिटोनियम जे आहे तर ते आहेत सर्व ॲब्डोमिनलला किंवा सगळ्या ॲब्डोमिनल आपले जे ऑर्गन्स आहेत तर त्याला आपल्याला पेरिटोनियम भेटणारच आहे. बट किडनीच्या काही स्पेशल कव्हरिंग्स आहेत जे आपल्या किडनीला सपोर्ट करत असतात. त्यामध्ये फायब्रस कॅप्सूल, त्यानंतर पेरिरिनल फॅट. पेरी म्हणजे अराउंड, रिनल म्हणजे किडनी, किडनीच्या अराउंडची फॅट आणि रिनल फिशिया. तर अशा 3 कव्हरिंग्स आहेत आपल्या किडनीच्या अराउंड प्रेझेंट असतात. ओके, तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्वांना आजचं लेक्चर आणि MCQज समजले असतील. तर अशाच नवीन MCQसाठी आणि लेक्चरसाठी तुम्ही काय करायचं आहे, आपली जी नर्सिंग ॲप्टिट्यूडची बॅच आहे तर त्या बॅचमध्ये मित्रांनो आजच एनरोलमेंट करून घ्यायची आहे. तर एनरोलमेंटसाठी तुम्हाला फक्त ₹499 फीज आपण ठेवलेली आहे. तसं ₹1199 फीज आहे, बट आपण 75% सध्या ऑफ देतोय विद्यार्थ्यांसाठी. लिमिटेड पिरियडसाठी हा जो ऑफ आहे तर तो असणार आहे. तर 499 मध्ये तुम्हाला आपली नर्सिंग ॲप्टिट्यूडची बॅचमध्ये एंट्री भेटणार आहे. तर या बॅचमध्ये तुमचे सर्व लेक्चर्स पण घेतले जातील आणि प्रत्येक लेक्चरवर तुम्हाला मित्रांनो MCQज पण बघायला भेटतील. इथून मागचे जे लेक्चर झालेत तर असं नाही की तुमचे ते लेक्चर्स मिस होतील. सर्व लेक्चर्स आपल्याकडे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. तुम्ही ते सर्व लेक्चर्स करू शकता आणि बॅचचा ॲक्सेस तुम्हाला मित्रांनो एक्झामिनेशनच्या दिवसापर्यंत दिला जाईल. म्हणजे तुम्ही एक्झामिनेशनपर्यंत कधी पण एक लेक्चर 4-4, 5-5 वेळेस बघू शकता, प्रॉपरली स्टडी करू शकता. नर्सिंग ॲप्टिट्यूड हा असा सब्जेक्ट आहे जो 20 मार्काला विचारला जातो आणि खूप इझी सब्जेक्ट आहे जर याचा प्रॉपर अभ्यास केला तर. आणि तुमचे नर्सिंग CETचे जो स्कोर बूस्ट होणार आहे तर ह्या सब्जेक्टमुळे मित्रांनो तुमचा स्कोर आहे तर तो बूस्ट होणार आहे. तर लवकरात लवकर आपल्या बॅचमध्ये मित्रांनो एनरोलमेंट करून घ्या. एकदम नर्सिंग ॲप्टिट्यूडचं कन्साइज करून जे मटेरियल आहे तर ते तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. आणि आय थिंक तुम्ही जर आपले लेक्चर जॉईन केले तर तुमचा नर्सिंग ॲप्टिट्यूडचा स्कोर हा 18, 19, 20 याच पद्धतीमध्ये असणार आहे मित्रांनो. तर तुमचे ओव्हरऑल पर्सेंटेज आहे तर ते बूस्ट होण्यामध्ये नर्सिंग ॲप्टिट्यूड तुम्हाला हेल्प करेल. याचा सिलेबस आपले जे स्टुडंट आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे, त्यांना प्रॉपरली भेटत नाही आहे. म्हणून आपण मागच्या वर्षीचे जे क्वेश्चन्स आहेत तर ते सर्व क्वेश्चन ॲनालाइज करून सिलेबस डिझाईन करून आपण सर्व मित्रांनो क्लासेस ॲज वेल ॲज त्याच्यावरती MCQ प्रॅक्टिस सर्व घेत आहे. आणि आपल्या ह्या बॅचमध्ये सर्व तुम्हाला सुविधा भेटतील ज्यामध्ये तुम्हाला MCQ प्रॅक्टिस होईल. डेली तुम्हाला लेक्चर्स बघायला भेटतील. एक लेक्चर तुम्ही 4-4 वेळेस सुद्धा बघू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर लवकर तुम्हाला जर बॅचमध्ये ॲक्सेस लागत असेल तर आपला WhatsApp ग्रुप मित्रांनो जॉईन करा आणि तिथून मला DM करा. त्यासोबत आपली जी लिंक आहे लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर भेटूया आपल्या अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर नर्सिंग CET. थँक्यू फ्रेंड्स.